पाहू शकता इथे आपण साबुदाणा घेतलेला आहे आणि साबुदाणा छान रात्रीच भिजत घातला होता आणि पाहू शकता मस्तपैकी सॉफ्ट झालेला आहे, मऊ झालेला आहे। आता यातला अर्धा शाबूस तांदूळ आपण घेणार आहोत। एक 8-9 बटाटे आपण इथे घेतलेले आहेत। आता याचे साल काढून घेऊया। छानपैकी उकडून घेतलेले आहेत। इथे शाबूस तांदूळ आपण घेतलेला आहे आणि ही किसणी घेतलेली आहे आणि किसणीच्या साहाय्याने आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत। ते बटाटे आता आपण टाकून घेऊया। किसून घ्यायचे म्हणजे गुठळी होत नाही अजिबात। तर सर्व बटाटा आपण अशाच पद्धतीमध्ये छानपैकी किसून घेऊया। मस्तपैकी आपण बटाटा किसून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण इथे हिरवी मिरची आपण घेतलेली आहे आणि मीठ टाकून वाटण करून घेतलेलं आहे। दुसरं काहीही घातलेलं नाही आपण। तर आता हे वाटण आपण यामध्ये टाकून घेऊया। म्हणजे चवीला छान होतात चकल्या, थोड्याशा तिखटसर असल्या की। आता हे पीठ आपण छानपैकी मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे किसून घेतलं की छानपैकी मळलं जातं, नाही तर गुठळी राहत नाही। म्हणजे सोऱ्यातून देखील व्यवस्थित चकली पडली जाते आणि चवीला खूप छान लागतात या। बिना कुणी लाल तिखटातल्या पण करतात, पण लाल तिखटाच्या तळल्या की ठसकतात घशामध्ये। त्याच्यामुळे थोडीशी हिरवी मिरची छानपैकी वाटून घालायची म्हणजे छान होतात चकल्या आपल्या। आता ही छानपैकी आपण मळून घेऊया पीठ। तर पाहू शकता अशाच प्रकारे आपण छानपैकी पीठ इथे मळून घेतलेलं आहे आणि याचं प्रमाण म्हणजे बटाटा जेवढा जास्त घालतात तेवढं पीठ छानपैकी मळून येतं, मिक्स होतं। त्याच्यामुळे बटाटा जास्त घातले तरी चालू शकतो। तर इथे छानपैकी आपण पीठ हे मळून घेतलेलं आहे। आता इथे पाहू शकता इथे मी सोऱ्या घेतलेला आहे आणि चकलीचा सोऱ्या आहे हा। आता या सोऱ्यामध्ये आपण पीठ चांगलं भरून घेऊया। पाहू शकता अशा प्रकारे आपण पीठ मस्तपैकी भरून घेतलेलं आहे। आता आपण सोऱ्या हा बंद करून घेऊया। तर पाहू शकता मस्तपैकी पॅक करून घेतलेला आहे आणि इथे आपण प्लॅस्टिकचं पेपर आथरलेलं आहे आणि आता आपण झाडाच्या सावलीखालीच ह्या चकल्या करून घेणार आहोत आणि नंतर पेपर आपण उन्हामध्ये टाकणार आहोत, सरकून घेणार आहोत उन्हामध्ये। तर पाहू शकता अशा प्रकारे मस्तपैकी चकली पाडून घ्यायची आहे। तर सर्व चकली आपण आता अशाच पद्धतीमध्ये छानपैकी पाडून घेऊया। मस्तपैकी झाडाच्या सावलीत आपण करून घेतलेले आहेत आणि आता इथे उन्हामध्ये आपण टाकणार आहोत। तर पाहू शकता मस्तपैकी उन्हामध्ये आपण ठेवलेले आहेत। आता ह्या दिवसभर छानपैकी उन्हामध्ये सुकल्या जातील। तर पाहू शकता मस्तपैकी एक साईड सुकलेली आहे। आता एक साईड आपण उलटून घेऊया अशी। सर्व आपण उलटून घेऊया। तर पाहू शकता मस्तपैकी 2 दिवस आपण छानपैकी वाळवले आहेत उन्हामध्ये आणि छानपैकी चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत तळणीसाठी। तर आता ह्या चकल्या आपण मस्तपैकी तळून घेऊया। तर आता कढईमध्ये आपण तेल टाकूया आणि तेल छान गरम होत आहे। तर पाहू शकता आता मस्तपैकी आपण चकल्या ह्या तळून घेऊया आणि खायला खूप छान लागतात आणि पटकन तळल्या जातात। तर पाहू शकता मस्तपैकी 1-2 मिनिटांमध्ये छानपैकी फुलून वरती येतात आणि खायला देखील कुरकुरीत अशा लागतात। तर उपवासाला मस्तपैकी फराळाचं काही जर केलं नसेल तर अशा चकल्या आपण पटकन तेलामध्ये टाकून छानपैकी उपवासाच्या फराळासाठी घेऊ शकतो। तर पाहू शकता मस्तपैकी ह्या चकल्या आता आपण तळून घेऊया।
उन्हाळी वाळवणापैकी हा एक पदार्थ खूप छान लागतो खायला देखील. बटाट्याचे पापड, हे शाबूत तांदूळाची चकल्या खूप छान लागतात चवीला आणि पटकन होतात. अगदी करायला देखील जास्त कष्ट लागत नाही, अगदी सहज होतात. आणि गावाकडे तर ऊन खूप कडक असल्यामुळे पटकन त्या सुकल्या देखील जातात. तर पाहू शकता मस्तपैकी आपल्या चकल्या इथे तयार झालेल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मस्तपैकी चटपटीत अशा चकल्या नक्कीच करून पहा. झालेत की नाही मग छानपैकी कुरकुरीत अशा चकल्या तुम्ही नक्कीच करून पहा.